तर या सगळ्या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घ्यायला प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत। प्रवीण, बच्चू कडू यांच्याशी सरकारकडून चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधणार आहेत अशी सध्या माहिती समोर येते। त्या व्यतिरिक्त बच्चू कडू सुद्धा चर्चा करण्यास तयार असल्याचं समजतं। एकंदरीत काय घडामोड आहे? बच्चू कडू स्वतः माझ्या सोबत आहेत, त्यांना विचारूया। भाऊ, काय तुम्हाला सरकारकडून काही प्रतिक्रिया काही आली का? सरकारकडून काही संकेत काही देण्यात आले का? अजून काही नाही आली आहे, पण सरकारची मानसिकता आम्हाला रक्तबांबड करायची आहे। आम्हाला इथे शेतीच्या धोरणामध्ये मुर्दे पाडले, आता आंदोलनात मुर्दे पाडण्याची सरकारची भूमिका एकंदरीत दिसतं आणि आम्ही पण मागे हटणार नाही। आम्ही ठरवून आलेलो आहोत। नागपूरचे पालकमंत्री महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा काही फोन वगैरे तुम्हाला आला? नाही, मला नाही आलाय। कोणाचा फोन आल्यावर तुम्ही सगळं आंदोलन मागे घ्याल? कोणाचा फोन याचा संबंधच नाही, आमचा काही कोणी नातेवाईक नाहीये। शेतकऱ्यांचा त्यांनी कॉल घ्यावा एवढंच इच्छा आहे। संपूर्ण हे हायवे जे जाम झालेले आहे, बॉम्बे बेंगाल म्हणजे पश्चिम बंगालकडून मुंबईकडे जाणार, काश्मीरकडून कन्याकुमारी जाणारे हे चारही हायवे तुम्ही जाम केलेले आहे। वर्धेपर्यंत ट्रॅफिक जाम झालेली आहे। नागपूर शहरातलं जनजीवनही सगळं अस्तव्यस्त झालेलं आहे। तर आमचं तर आयुष्यभरच आहे ना, आम्ही तर आयुष्यभरच अत्यवस्थेमध्ये आहे। तुम्ही सांगा, रोज 12-13 आत्महत्या महाराष्ट्रात घडत असेल तर ही काही चांगली गोष्ट नाही आहे ना। सगळ्यात वाईट अवस्था महाराष्ट्राची आहे। 40% घाट्यानं पिकाचे पीक विकावं लागतं। कापूस असेल, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका, कांदा, तिकडे टमाटो, तिकडे तुमचं केळी असेल, काय या बाजूने MP तुम्हाला 52 योजना देतं, तेलंगणा एकरी 5000 देतंय आणि हे सरकार शेतकऱ्याची मजा घेत आहे। या अशा सगळ्या अवस्थेमध्ये आम्ही काय करायला पाहिजे? हो, एक प्रश्न असा उपस्थित होता, तुमच्या एकूण 20 मागण्या आहे, या 20 मागण्या पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल? यातल्या काही ज्या मागण्या आहेत आम्ही त्याच्यातल्या अ ब करून दिलेल्या आहे मुख्यमंत्र्यांना, बावनकुळेंना पण पाठवलेले आहे। त्याच्यातल्या ब वर चर्चा झाली पाहिजे आणि अ वर निर्णय झाला पाहिजे। काही तर परिपत्रकच काढायचं आहे, काही निधीचा संबंधच नाही। दिव्यांगाच्या बाबतीत असेल, मेंढपाळांच्या बाबतीत असेल, ते करायला तयार नाही सरकार। हो, तुमची मुख्य मागणी जी आहे, कर्जमाफी करा, कर्जमुक्ती करा। कर्जमाफी होते, पुन्हा नंतर तोच प्रकार पुन्हा पुढच्या वर्षी पुन्हा 7-12वरती कर्ज राहते। कर्जमुक्तीसाठी किती पैसे लागणार आहे? कर्जमुक्ती कर्जमाफीमध्ये फरक समजून सांगा। कर्जमुक्ती हा त्याच्यानंतर कर्ज फेडण्याची ताकद आली पाहिजे, ती मुक्ती आहे। आता 35,000 कोटी रुपये लागतं, अधिक जर 30-35 हजार कोटीची व्यवस्था जर केली राज्य सरकारनं, व्यवस्थित हमीभाव दिलं, जसं केंद्र MP सरकार भावांतर योजना सुरू केली, त्या धर्तीवरही आम्ही पाहतोय भावांतर योजना सुरू केली। नाहीतर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं जर MRGS मधून केले, आमच्या लागत खर्च जो वाढत चाललेला आहे त्याच्यात 50% तरी आम्ही पाहतोय सरकारनं हस्तक्षेप केला पाहिजे। कारण अनुदानाशिवाय जगातला कुठलाही शेतकरी जिवंत राहू शकत नाही। शेतकरीच काय, सगळेच उद्योगपती। आज तुम्ही सांगा, 200 ते 300 उद्योगपत्यांना 16 लाख कोटी रुपये माफ केले, तिथं त्याला तुम्ही सबसिडी दिली का नाही दिली? मग उद्योगपत्याला तुम्ही माफी देताय, आम्हाला मात्र तुम्ही हात आवरून ठेवताय, हे चुकीचं आहे। उद्योगाला हा सगळा सहकार्य, आपण साधा उद्योग टाकताय तरी त्याला 30-40% सबसिडी देतोय। म्हणजे लहान उद्योग टाकायचा असला, मला कॅन्टीन टाकायची असेल तर जिल्हा उद्योगाची स्कीम आहे, ते सबसिडीनच देतोय आपण। आखरी उद्योगात सबसिडीशिवाय चालतच नाही, जगातलं उदाहरण आहे। त्यानं तुम्ही फक्त शेतकऱ्याला बगर सबसिडी ठेवायचं असेल तर ते चुकीचं आहे। सबसिडी कशी आहे, म्हणजे युरियाच्या खताला सबसिडी दिली, पैसा कंपनीत, आणि आम्ही करतोय खरेदी इकडे शेतकरी। या सगळ्या विषमतेमुळे शेतकऱ्याचं मरण जवळ येत आहे। जे धोरणं आहे, जे काही योजना आहे, त्या एवढ्या चुकीच्या करून ठेवल्या का प्रत्यक्षरित्या शेतकऱ्याला भेटतच नाही। हो, इथे भाषणं होत आहेत, या भाषणांमध्ये प्रक्षोभक भाषणं केली जातात असल्याचंही बोललं जात आहे। कापून टाका, मारून टाका, गोळ्या घाला, हे जे प्रक्षोभक भाषण आहे याचं तुम्ही समर्थन करताय का? तुम्ही एक सांगा, तुम्ही कापून टाका, मारून टाका, याच्यासाठी तुमचं फार मन दुखलेलं आहे। आम्ही फक्त म्हटलं तर तुम्हाला झोंबलं।
आणि रोज आमचं शेतकरी मरतंय पाय घासून, त्याला काय म्हणायचं? ते चांगलं आहे आणि ते चांगलं आहे का? बरं, या सगळ्याच्या मध्ये मधला सुवर्ण मध्य नागपूर शहरात ट्रॅफिक सुरू राहील, आंदोलन सुरू, असं काही मध्य काही काढू शकतो? कारण की एका दिवसाचा पगार बुडाला शहरातल्या माणसाचा, तोही तुमचा मतदार आहे, तुमचा चाहता आहे, त्याचंही नुकसान होतं. आम्ही मतदार म्हणून हे काम करत नाही, पहिली गोष्ट. आणि हा निर्णय सरकारनं घ्यावा, ही त्यांची जबाबदारी आहे. ह्या रोड किती दिवस जाम करायचं, आम्ही किती दिवस आंदोलन करायचं, हे सरकारवर आहे. पण तुमचं आव्हान काय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना की आता वेळ गेलेली नाही आहे सगळं आंदोलन थांबवण्यासंदर्भात? तुमचं आव्हान काय? देवाभाऊ आहे, देवासारखे वागा. मातीतला मूर्तीतला देव प्रसन्न होते असं आम्ही ऐकलं. हा जिता जिवंत देव प्रसन्न झाला पाहिजे, एवढ्याच अपेक्षा आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना काय तुमचं आव्हान आहे? बावनकुळेजीला काय आव्हान? ते एवढे आमच्यावर आरोप करते कारण नसताना. का तुम्ही 28ला का नाही आले? आम्ही मिटिंग ठेवली होती. बावनकुळेजी, तुम्ही मिटिंग ठेवली होती, त्याचं इत्युत्तर तरी आहे का तुमच्याजवळ? म्हणजे तुम्ही फक्त वेळ काढूपणा करताय का? आम्हाला काय मूर्ख बनवताय का? एक शेवटचा प्रश्न असा आहे, या तयारी किती दिवसाची तुमची झाली आहे? इथे जेवण सुरू आहे, आता देवाभाऊची इच्छा आहे तेपर्यंत आहे. साठा सगळा आणलाय तुम्ही जेवणाचा? देवाभाऊ फडणवीसचा जेथपर्यंत इच्छा आहे आम्हाला इथं अटकून ठेवायची, तेपर्यंत. आपण पाहू शकतो आतापर्यंत सरकारच्या वतीनं कोणीही संपर्क साधलेला नाही, असं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे. निश्चित. आणि या सगळ्या संदर्भात बावनकुळे त्यांच्याशी कधी नेमकी चर्चा करणार आणि त्यातून काही तोडगा निघणार का, हे पाहणं अत्यंत गरजेचं असेल. प्रवीण, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.